ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता दडी मारून बसलेल्या महिपतचा पर्दाफाश करणार प्रिया आणि नागोबा ठेवणार दुखत्या नसीवरती बोट. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आपण आता इथे पाहतोय की प्रिया ही नागोबाला सोडून जेव्हा घरी चाललेली असते तेव्हा रस्त्यात तिला साक्षी दिसते. पण आता साक्षीने तर प्रियाला पाहिलेलं नसतं. ती तिच्या धुंदीत व्यस्त असते. ती सचिनला कॉल करत असते आणि नेहमीप्रमाणे सचिन फोन उचलत नसतो आणि त्यामुळे ती जरा म्हणजे तिच्या नादात असते. त्याचबरोबर आता ती तिसरीकडे कुठे नाही तर महिपतच्याच बंगल्याबाहेर आलेली असते आणि आता ती महिपतलासुद्धा कॉल करायला लागते. प्रिया विचार करते, अरे ही तर साक्षी आहे, पण साक्षी तर मेली अशी बातमी होती. नाही, जर ही साक्षी आहे तर मग ही जिवंत कशी, आणि जर ही साक्षी नाही आहे तर मग ही हुबेहूब साक्षीसारखी कशी दिसते आणि ही महिपतच्या घराबाहेर काय करते. नाही, नक्की काहीतरी गडबड आहेच. कदाचित ही साक्षी तरी आहे, नाहीतर ही काय कळत नाही आहे. काय करू, जाऊन तिच्याशी बोलू का. प्रिया गाडीतून उतरायला दरवाजाला हात लावते. परत म्हणते, नाही नको, ही साक्षीच आहे. कारण ही महिपतच्या घराबाहेर येऊन एवढी अस्वस्थ झाली आहे याचा अर्थ नक्कीच हिच्यापर्यंत महिपत अंडरग्राऊंड झाल्याची बातमी आलेली असेल आणि मग आता म्हणूनच ही एवढी काळजीत आहे. एक काम करते, हिचा फोटो काढून घेते. प्रिया लगेचच आता फोटो काढते साक्षीचा आणि ती मागच्या मागे निघून जाते. तर इकडे आता साक्षी ही महिपतच्या घराबाहेर 2 हवालदारांना बघते. ती विचार करते, बापरे, याचा अर्थ अण्णांच्या घरावरती सुद्धा आता पहारा ठेवलेला आहे. काहीही झालं तरी अण्णा कुठे गेलेत, ते कुठे आहेत हे सगळं मला तरी कळायला हवं. अण्णा असे कसे काय वागू शकतात. मलासुद्धा न सांगता जाण्याची काही गरज होती का. कमीत कमी मला तरी माहीत नको का हे कुठे आहेत, काय करतायत या गोष्टी. त्याबरोबर आता इकडे प्रिया ही लगेचच ठरवते की नाही, हे सर्व नागोबाला तर सांगितलं पाहिजेच. मग लगेचच आता ती नागराजला कॉल करते आणि नागराजला आता ती सांगत असते, माझ्याकडे एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. असाल तसे ताबडतोब लवकरात लवकर मला भेटायला या. अगदी लवकर, 0 मिनिटात, जितकं लवकर जमेल तितकं लवकर. त्यावर नागोबा काय असं एवढं विचारतो. त्यावर प्रिया म्हणते, लवकर या, आल्यावर सांगते. नागोबा म्हणतो, हे बघ, तू फोनवरही बोलू शकतेस. तुला माहिती आहे ऑलरेडी मला एवढं लागलं आहे, तरी तुला मला चालत तिथपर्यंत का बोलवायचं आहे. त्यावर प्रिया म्हणते, कारण कामाचं तुमच्याच आहे, आता तुम्ही ठरवा काय करायचं. मग नागोबा प्रियाला भेटायला येतो आणि आता काय आहे असं विचारतो. त्यावर प्रिया ही त्याला तो फोटो दाखवते आणि म्हणत असते, मला सांगा साक्षीचं काय झालं. त्यावर तो म्हणतो, ती मेली. त्यावर प्रिया म्हणते, हो, मग हा फोटो पुढ्यात बघताय तो कोणाचा आहे. त्यावर मग आता नागोबा तो फोटो व्यवस्थित हातात घेतो आणि बघत असतो. तर प्रिया म्हणत असते, एवढा निरखून पारखून नाही बघितला तरीसुद्धा व्यवस्थित कळतं आहे की तो फोटो साक्षीचा आहे. त्यावर महिपतने मला सांगितलं होतं की साक्षी ही पोलीस स्टेशनमध्ये मेली. कोठडीत तिची एका बाईबरोबर हातापायी झाली, मारामारी झाली आणि त्या मारामारीमध्येच तिने तिचा जीव गमावला. त्यामुळे तू जे बोलतेस ना ते काहीतरी चुकतं आहे. अगं, मुळात ती जिवंतच नाही आहे. ही मुलगी कोणीतरी वेगळी असेल, तुला नजरेचा भास झाला असेल किंवा काहीतरी घडलं असेल. साक्षी जिवंत नाही आहे. साक्षी जर जिवंत असती तर महिपतने ही गोष्ट माझ्यापासून कधीच लपवली नसती. प्रिया, तू जेव्हा जन्मालाही आली नसशील ना तेव्हापासून आम्ही एकत्र कांड करतोय. मग जर एवढे कांड आम्ही एकत्र उपसले तर त्याची मुलगी जिवंत आहे ही गोष्ट त्याने माझ्यापासून लपवली असती का. उगाच तू आम्हा दोघांमध्ये भांडणं लावायची कामं करू नकोस, कळलं ना तुला. मला माहिती आहे साक्षी जिवंत असू शकत नाही. साक्षी मेली आहे. नाहीतर महिपतने मला जर त्याने तिला सोडवलं असतं तर हे सगळं आधीच सांगितलं असतं. तुला उगाच नसत्या उठाठेवी करायला कोण सांगतं गं. त्यावर प्रिया म्हणते, ठीक आहे, साक्षी मेली आहे म्हणताय ना, बरं, माझी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही एक काम करा, चला आपण पुन्हा जरा बाहेर जाऊन गाडीच्या बसूया. मग ते दोघं गाडीच्या बाहेर येऊन बसतात आणि मग
प्रिया म्हणत असते, मला काय हौस नाही आहे कुठल्या तरी मुलीचा फोटो क्लिक करायचा आणि तो साक्षीचा असं म्हणायचं. आपण बघा ना, बॉडी लँग्वेज बघा ना तिची. साक्षीला तुम्ही इतक्या लवकर विसरताय का? साक्षी कशी राहायची एकदम रिच लुकमध्ये, ही मुलगी पण बघा अगदी तशीच आहे. हा फक्त ड्रेसऐवजी किंवा वेस्टर्न कपड्यांऐवजी साडी नेसली आहे इतकाच काय तो फरक. अहो पण तिला जर आता तिची ओळख बदलायची आहे तर एवढं तर करावं लागेलच ना. बरं ते सगळं सोडा, चला मी मान्य केलं की साक्षी मेली वगैरे वगैरे सगळं सो अँड सो. पण मग जर ती मेली तर मग तुम्हाला तिची डेड बॉडी पाहायला मिळाली का? महिपतने तुम्हाला बॉडी दाखवली. त्यावर मग नागोबाच्या लक्षात येतं की नाही हे मात्र खरं आहे, महिपतने आपल्यालासुद्धा मैताला बोलवलेलं नाही आहे. त्यावर मग आता लगेच प्रिया म्हणू लागते, नाही बोलवलं ना तुम्हालासुद्धा मैतावर, कारण अहो ती मेलीच नाही आहे तर तो तुम्हाला मैतावर बोलवेल कसा? बिचारे नागोबा काका, तुम्ही त्या महिपतची साथ देऊन मला एकटं पाडलं, त्या महिपतची साथ देऊन मला प्रत्येक वेळी गोत्यात आणलं. पण बघा, जेव्हा तुम्ही अडचणीत आलात ना तेव्हा तुमच्या मदतीला धावून मीच आले. महिपत तुमचा एवढा जिगरी यार म्हणता, पण शेवटी त्याने तुम्हाला नाहीच सांगितलं ना त्याची मुलगी जिवंत असल्याचं. आता प्रिया नागोबाला चांगला मस्त घाबरवते, दरडवते. मग नागोबा आता शेवटी घाबरलेला असतो. नागोबा म्हणतो की महिपतने जर खरोखर माझ्यापासून त्याची मुलगी जिवंत असल्याचं लपवून ठेवलेलं असेल तर मग मी महिपतला सोडणार नाही. जर मी महिपतला चांगली जन्माची अद्दल घडवली तर माझंसुद्धा नाव नागोबा नाही. काय समजतो काय तो स्वतःला? म्हणजे स्वतःच्या मुलीला या सगळ्यात अडकावं व लागू नये म्हणून त्याने तिला या सगळ्यातून आधीच बाजूला टाकलं आहे, लांब केलं आहे आणि आपल्याला दोघांना मात्र तो या सगळ्यामध्ये अडकवू पाहतोय. नाही, असं जर महिपत डाव आपल्याबरोबर खेळत असेल तर मग आपणसुद्धा महिपतला नाही सोडायचा. त्यावर प्रिया म्हणते, अहो सोडण्यासाठी आधी धरावा लागेल ना महिपतला. महिपत आपल्यासमोर आहे कुठे? त्याबरोबर नागोबा तिला सांगतो की तू एक काम कर, तू महिपतला शोधायला सुरुवात कर. माझ्या पायाला लागलं आहे, मला रिकवर व्हायला थोडा वेळ जाईल, पण आपल्याला आता तेवढा वेळ वाया घालवायचा नाही आहे. आपल्याला लवकरात लवकर त्याला शोधून काढायचाच आहे. तू एक काम कर, तू त्याला शोधायची सुरुवात कर आणि एकदा का तो आपल्याला सापडला की मग पुढे त्याचं काय करायचं ना हे मी बरोबर बघतो. फक्त तू शोधायची सुरुवात कर. त्याबरोबर प्रिया म्हणते, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं काका, मी शोधायला सुरुवात करते. मग महिपत म्हणत असतो, नागोबा म्हणत असतो, महिपत तू अत्यंत चुकीचं वागलायस. मी मित्र म्हणून प्रत्येक वेळी तुझी साथ दिली, मित्र म्हणून तुझ्या प्रत्येक कुकर्मात सहभागी झालो, मित्र म्हणून तुझ्या प्रत्येक पापावर पांघरून घातलं, मित्र म्हणून तुझ्या त्या नालायक मुलीला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी मदत केली. पण तू मात्र मला फसवलंस, माझ्याशी एवढं खोटं वागलास, चुकीचं वागलास. आता नाही सोडणार मी तुला, नाहीच सोडणार. तू ज्या बेळात लपला असशील ना तिथून शोधून काढेन. तर आता इथे प्रियाला महिपतला शोधण्यासाठी घराबाहेर पडायचं असतं, पण घराबाहेर पडावं कसं हे तिला कळत नसतं. इतक्यात तिला सईचं बोलावणं येतं. रुद्रप्रताप आणि त्याची जी होणारी बायको म्हणजेच गिरिजा आहे यांचं लग्न मोडण्यासाठी आता सई तिला बोलवत असते. सई तिला सांगत असते की माझं रुद्रप्रतापवर खूप प्रेम आहे, रुद्रप्रताप मला माझ्या आयुष्यात हवा आहे, पण त्याच्यासाठी गिरिजाचं आणि त्याचं लग्न मोडावं लागेल. तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस म्हणून तुला बोलवते, येशील ना रुद्रप्रताप आणि गिरिजाचं लग्न मोडायला माझ्यासाठी? त्यावर आता प्रियाला भन्नाट आयडिया सुटते. ती म्हणजे आता आपण रुद्रप्रताप आणि गिरिजाच्या लग्नाच्या बहाण्याने बाहेर पडायचं. लग्नाला तर आपल्याला फार 2 दिवस लागतील. लग्न लागल्यावर मग आपण तिकडनं निघायचं आणि महिपतला शोधायचं. ती गोष्ट अश्विनला ती बोलून दाखवते की मला माझ्या मैत्रिणीबरोबर लग्नाला जायचं आहे. आता अश्विन जेव्हा हे ऐकतो तेव्हा अश्विन तिला म्हणतो, अगं कशाला तन्वी, नाही म्हणजे तू जातेस त्याबद्दल माझी काहीच हरकत नाही आहे. तुझी स्वइच्छा, तुझी मर्जी, तुझी मैत्रीण, तुला जावं वाटतंय तू जा, पण मला काय वाटतं उगाचच्या उगाच एवढं लांब जायची काय गरज आहे. त्यावर प्रिया म्हणत असते, अश्विन आता मी काय लहान बाळ आहे का, कुकुलं बाळ आहे का की मला रस्त्याने कसं जायचं कसं यायचं या गोष्टी कळत नाहीत, किंवा मी बाहेर याआधी गेलेली नाही आहे असं काही नाही आहे ना. मलासुद्धा बाहेर कसं फिरायचं काय करायचं सगळं व्यवस्थित माहिती आहे. आणि त्याहून महत्त्वाचं त्या माझ्या मैत्रिणीला इतर फारशा कोणी मैत्रिणी नाही आहेत रे. तिने हक्काने मलाच कॉल केला आणि मलाच बोलवलं. मग जर तिने एवढ्या मनापासून हक्काने मला बोलवलं आहे आणि मी नाही गेले तर तिला वाईट वाटेल, आणि त्याशिवाय तिच्या मदतीलासुद्धा तिकडे कोणी नसणार आहे. म्हणून म्हणते जाऊ देत ना मला,
प्लीज, मी तुला खूप मिस करणार आहे अश्विन. हवं तर मी तुलासुद्धा घेऊन जाऊ शकले असते, पण इथे तुझी हॉस्पिटलचे खाडे होतील म्हणून. त्यावर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे तन्वी, तू एकटीच जा. खरंच मला जमणार नाही. पुढच्या आठवड्यात माझी एक मोठी सर्जरी आहे. त्या सर्जरीसाठी मी इथे असणं गरजेचं आहे, नाही तर मी सुद्धा आलो असतो गं. पण आता तू एकटीनेच जा प्लीज. हां, आणि काळजी घेशील तिकडे गेल्यावरही स्वतःची. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहशील, महत्त्वाचं म्हणजे. प्रिया म्हणते, बट ऑब्वियस अश्विन, तुझ्याशिवाय मी राहू शकते का? अरे इथे तुझ्याशिवाय एक दिवस कसा निघणार आहे, मला हा प्रश्न पडला आहे. आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, बरं झालं तेवढंच ह्या गुळमट वागण्यापासून सुद्धा जरा माझी सुटका होईल. गोड वागून माझं डोकं पार इटत आले. असो, जाऊ दे. आता जरा शांत मोकळा श्वास घ्यायला भेटेल आणि त्या महिपतचा पत्तासुद्धा काढता येईल. बघतेच महिपत जाऊन नक्की कोणत्या बिळात लपला येतो. महिपत, लक्षात ठेव, तू कुठेही लपला असशील ना तरीसुद्धा मी तुला शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याबरोबर आता लगेचच अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, पॅकिंग लवकरच करून घे. आणि हो, तुळजापूर म्हटल्यावर आता डिसेंबर महिन्यात थंडी फार असणार, तर तू जरा गरम कपडे वगैरेसुद्धा घे. आणि हो, तिकडे जाताना बेसिक मेडिसिन्स सोबत घे, म्हणजे कसं तुला बरं पडेल. कळतंय ना तुला? त्यावर प्रिया होकार देते. अश्विन स्वतःहून आता प्रियाला तुळजापूरला जाण्याची परवानगी देतो. त्यामुळे प्रियाला घरात कोणाला विचारावं सांगावं अशी गरजच वाटत नाही. मग प्रिया आता थेट पोहोचलेली असते तुळजापूरमध्ये. आता तुळजापूरमध्ये आल्यावर ती सईला सांगते, सई, तू काही काळजी करू नको, आपण मिळून बरोबर त्या रुद्रप्रताप आणि गिरिजाचं लग्न खराब करू. अगं, हे लग्न आपण होऊच द्यायचं नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर. माझ्या नशिबात अर्जुन नव्हता, माझं त्याच्यावर प्रेम होतं, मला तो मिळाला नाही. पण महत्त्वाचं म्हणजे मला काही प्रेम वगैरे नव्हतं त्याच्यावर. मला फक्त इंटरेस्ट त्याच्या प्रॉपर्टीवर होता, त्याच्या पैशांवर होता. मग ते काय, मी त्या बावळट अश्विनबरोबर लग्न करूनसुद्धा मला मिळालं. त्यामुळे मी आता तुझी साथ देईन. तुला रुद्रप्रतापवर प्रेम आहे आणि तुला तुझं प्रेम मी मिळवून देईन. आणि मग आता लगेचच तिला ती सांगते की तू एक काम कर, आता तिथे नवरीसाठी मेहंदीचे कोण काढून ठेवलेत, ते कोण खराब कर, म्हणजे लपवून ठेव किंवा फाडून टाक. सईने असं सांगितल्यावर प्रिया ते कोण खराब करायला आलेली असते. तर आता ते जे फार्म हाऊस असतं, त्या फार्म हाऊसवरती फक्त लग्नाचं सामान ठेवलेलं असतं. आणि आता तिथे एक बंद खोली असते, जिला बाहेरून कुलूप लावलेलं असतं. त्याच्या आतमध्ये असतो तो म्हणजे महिपत. मित्रांनो, महिपत हा या ठिकाणी आता लपायला आलेला असतो नागेश्वरकडे. आणि आता नागेश्वरने त्याला एका बंद खोलीत ठेवलेलं असतं. आणि आता मुलाचं लग्न आहे म्हटल्यावर आणि त्यातूनही महिपतला नेहमीच दारू पिण्याची सवय असल्यामुळे नागेश्वरने महिपतसाठी सगळी सोय आतमध्ये आधीच करून ठेवलेली असते. आतमध्ये पोटभर दारूचे खंबे, चकना, सगळं काही असतं. आणि आता महिपत हा मस्त दारू पितो, चकना खातो, मस्त एन्जॉय करत असतो. महिपत म्हणत असतो की वा वा वा, नागेश्वरने माझी सोय बाकी झक्कास केली आहे. नाही म्हणजे त्याच्या लेकाचं लग्न आहे, घरात एवढी लगबग आहे, गडबड आहे, पण तरीसुद्धा नागेश्वरने माझी सोय मात्र परफेक्ट केली आहे. माझ्या सोयीत कुठलीही खंत नाही, अगदी म्हणजे राजासारखं वाटतंय. आणि मग तो दारूचा ग्लास खाली ठेवताना चुकून त्याच्या हातातलं ग्लास खाली निसटून पडतो. आता प्रियाला ग्लास निसटण्याचा आवाज येतो. प्रिया आता विचार करते, कोण असेल इथे. प्रिया जरा घाबरतेच आणि विचारू लागते, कोण आहे इथे, कोण आहे. इतक्यात तिला महिपतचा आवाज येतो, मी आहे. त्याबरोबर प्रिया विचार करते, मी आहे, असं कोण बोललं. आणि ते सुद्धा आवाजही महिपतच्या आवाजासारखाच वाटला. प्रिया ठरवते पुन्हा जरा धाडस करायचं आणि विचारायचं. मग काय, प्रिया पुन्हा मोठ्या धाडसाने विचारते, मी आहे म्हणजे कोण बोलतं आहे, कोण आहे इथे. त्याबरोबर महिपत आता लगेच म्हणतो, अरे तुझ्या मायला तुझ्या, तू कोण आहे. महिपत शिखरेला विचारतो, तू कोण म्हणजे कोण आहे तू. हां, येऊ का बाहेर. बाहेर आलोच असतो, पण नागेश्वरने कुलूप लावून आतमध्ये ठेवलं आहे ना, म्हणून बाहेर येऊन बरोबर तुझा गेम पाडला असता, कळलं ना. आता खरं तर महिपत दारू प्यायलेला असतो. महिपतला काहीच बोलायची मुभा नसते, पण चुकून महिपतच्या तोंडातून शब्द बाहेर पडलेले असतात आणि हे महिपतलासुद्धा कळालेलं नसतं. त्यानंतर प्रिया घाबरते. आता आपण इथं थांबायला नको असा प्रिया विचार करते. प्रिया मेहंदीचे कोण घेते आणि ताबडतोब त्या फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला जाते. मेहंदीचे कोण मागच्या बाजूच्या एका विहिरीमध्ये फेकून देते. आणि मग ती पहिले नागोबाला कॉल करते आणि नागोबाला ती आता सांगत असते की महिपत सापडला. त्याबरोबर नागोबा म्हणतो, काय. त्यावर प्रिया म्हणते, हो,
तुळजापूरमध्ये गिरिजा आणि रुद्रप्रताप यांच्या लग्नाला आम्ही आलो आहे ना, त्या रुद्रप्रतापच्या घरामध्येच महिपत लपला आहे. रुद्रप्रतापचे वडील आणि महिपत दोघंजणं चांगले मित्र आहेत, कारण दोघंही 2 नंबरच्याच धंद्यात आहेत स्टेबल. त्यामुळे मग महिपत हा त्याच्याकडे लपायला आला आहे. त्याने महिपतला एका बंद फार्म हाऊसवरती ठेवलं आहे, ते सुद्धा एका बंद खोली. आताही मला ही माहिती मिळाली नसतीच, पण सईने मला मेहंदीचे कोण खराब करायला पाठवलं. त्यावर नागोबा म्हणतो, कोण सई, कसले मेहंदीचे कोण? त्यावर ती म्हणते, ते सगळं सोडा, ते तुमच्या कामाचं नाही आहे. कामाचं हे आहे की महिपत सापडला. महिपत तेव्हा मी तिथेच त्याला पकडला, म्हणजे तो खरं तर दारूच्या नशेत होता म्हणून माझ्याशी बोलला. आता काय करू मी पुढे? त्याबरोबर नागोबा तिला म्हणत असतो की हे बघ, तू आता पुढे काहीही करू नको. तू आता त्याला शोधून काढलायस ना, तेवढंच पुरे झालं. पुढे काय करायचं, कसं करायचं ते सगळं मी बघतो. तू एक काम कर, आता गुपचूप तिकडनं बाहेर पड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तू त्या महिपतच्या नजरेस पडू नकोस, कारण जर तू त्याच्या नजरेला पडलीस ना, तर तू स्वतःचा मृत्यू स्वतःहून ओढवून घेशील. आधीच तो महिपत खुंखार आहे, त्यात त्याचा तो मित्र नागेश्वर, त्याच्या घरी तू आहेस. तू खूप धोक्यात आहेस प्रिया, लक्षात ठेव. त्यामुळे असं काहीही वागू नको की ज्यामुळे नागेश्वरला डाऊट येईल की महिपत तिथे आहे हे तुला माहिती आहे. कारण जर त्याला जरी शंका आली ना, तर तो थेट तुला वरचं तिकीट काढून देईल. नागेश्वरला मी सुद्धा अगदी व्यवस्थित ओळखतो. तू स्वतःचा जीव जप. ठेव फोन. आणि मग तो फोन ठेवतो. आणि आता महिपत म्हणायला नागराज इकडे म्हणायला लागतो, महिपत, मला फसवायसाठी प्रयत्न केलास ना, मला एकट्याला सोडून निघून गेलास ना, आता बघशील मी काय करतो ते. नाही जर तुला त्या साक्षीवरून ब्लॅकमेल करून तोंड बंद करायला लावलं ना, तर बघ. नाही, तू आहेस खूप मोठा गुंड, तू आहेस खूप मोठा भाई, तू खूप मोठा दादा असशील, पण तू तुझ्या मुलीच्या बाबतीत आहे ना, तितकाच हळवा आहेस, हळवा. आणि म्हणूनच आता तुझ्या दुखत्या नशीवर मी पाय ठेवणार आणि साक्षीच्या नावावर तुला प्रत्येक वेळी बदनाम करून, त्रास देऊन मी माझा मार्ग मोकळा करणार. मग इकडे प्रिया लगेचच सईला कॉल करते आणि सईला सांगते की सई, तू सांगितलेलं काम झालेलं आहे. म्हणजे गिरिजाच्या हातावर मेहंदी पाडण्यासाठी मेहंदीचे जे कोण मागवले होते ते कोण मी आत्ता जस्ट त्याच फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला जी विहीर आहे तिच्यात फेकून दिलेत. आता जर ह्या फार्म हाऊसकडे कोणी फिरकत नाही, तर मग त्या विहिरीत कोणाला सापडणार आहेत. त्याबरोबर सई तिला सांगते की उत्तम, गुड, आता बघू तरी या नवरीबाईंच्या हातावर मेहंदी पडते तरी कशी. त्यावर आता प्रिया लगेचच म्हणू लागते, काळजी करू नकोस ग, मी म्हटलं ना तुला, तुझ्याच हातावरती त्याच्या नावाची मेहंदी लागणार, तर तुझ्याच हातावरती त्याच्या नावाची मेहंदी लागणार. रुद्रप्रताप फक्त तुझा होणार आणि तुझाच होणार. आणि मग ती सईला थँक्स म्हणते. सई विचारते, काय ग, मला कशासाठी थँक्यू म्हणतेस? त्यावर प्रिया तिला सांगत असते की तुझ्यामुळे आज मला काहीतरी अशी गोष्ट मिळाली आहे की जी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती. त्यावरती प्रियाला म्हणते, तुझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट जर तुला मिळाली आहे, तर माझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजेच रुद्रप्रताप याला मिळवायला मला तू मदत करशील ना? त्यावर प्रिया म्हणते, काळजी करू नकोस, रुद्रप्रतापला मिळवण्यासाठी तुला जी काही रास्त ती मदत मला करता येईल तेवढी सगळी मदत मी तुला करेनच. आणि मग आता ती फोन ठेवून देते. तर दुसऱ्या बाजूला आता नागोबा हा महिपतच्या फोनवरती फोन ट्राय करत असतो, पण महिपतचा फोन बंद येत असतो. नागोबा आता विचार करत असतो की काय करू, कसा पोहोचू महिपतपर्यंत आणि कसा मी महिपतला ट्रॅप करू, कसा महिपतला त्रास देऊ. महिपतला ब्लॅकमेल करण्यासाठी आधी महिपतबरोबर कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे, पण महिपतबरोबर कॉन्टॅक्ट करू कसं हा विचार त्याला पडलेला असतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका.